नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी YouTube चॅनलमध्ये। आज आहे 17 जुलै, वार बुधवार आणि आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जावो, आनंदाचा, समृद्धीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आषाढी एकादशी आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं। वर्षभरातील 24 एकादशी मध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व हे खूप अधिक पटीने असतं। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी असं म्हणतात। या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जातात। या काळात सर्व शुभ कार्य थांबवली जातात। भगवान विष्णू 4 महिने झोपी जातात म्हणून याला चातुर्मास असं म्हणतात। आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खूप खास असतो। खास करून वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अगदी दिवाळी सारखाच मानला जातो। या दिवशी वारकरी पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन करत असतात। हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते। या एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे। ही वस्तू बाहेर ठेवल्याने घरातील सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, आजारपण, दरिद्री ही घरातून बाहेर जाईल आणि यामुळे आपल्या मुलांची भरभरून प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नारायण येईल असा हा एक उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहा, आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 6 ते 7:30 या काळामध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। ज्यांना शक्य नाही त्यांनी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये कायम करायचा आहे। तर पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी अडचणी असतात। अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच घरामध्ये थोड्याफार अडचणी या असतातच। मग त्या अडचणी कुठल्याही असू शकतात, जसे की आपल्या घरामध्ये जे सदस्य असतात ते फक्त कष्ट आणि मेहनत करतात, परंतु कष्ट आणि मेहनत करूनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही। त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही। यामुळे त्या घरामध्ये सतत आर्थिक तंगी असते। सतत त्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतात। यामुळे घरावर कर्जाचा बोजा सुद्धा वाढत जातो। अशा वेळी घराची प्रगती सुद्धा होत नाही। तसेच घरामध्ये आजारपण असताना एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो। तसेच घरामध्ये सतत भांडणे, मतभेद, कलह आणि खास करून आजकाल नवरा बायकोचे भांडण घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये होत आहे आणि या भांडणाचा प्रभाव इतर घरातल्या व्यक्तींवर पडत असतो। घरातली आपली मुलं असतात तर या मुलांवर वाईट परिणाम होत असतात। तसेच आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुलांची प्रगती होत नाही, मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सगळे दोष, अडचणी हे घरातून बाहेर जातील आणि अखंड घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। तर मित्रांनो, तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि अगरबत्ती लावायची आहे। तसेच तुळशी पाशी एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करण्यास सुरुवात करायची आहे। तर तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या हातामध्ये एक चमचाभर काळे तीळ घ्यायचे आहेत। यानंतर या काळ्या तिळासोबतच तुम्हाला एक हळकुंड घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला 3 लवंगा घ्यायच्या आहेत, ज्याला मुख असतात, तर अशा 3 लवंगा घ्यायच्या आहेत। सोबतच 5 काळी मिरी असेल तर ती घ्यायची आहे। काळी मिरी ही आपण मसाल्यांमध्ये वापरतो ती घ्यायची आहे। काळी मिरी ही नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते। सोबतच जे हळकुंड आहे आणि वेलदोडे, आपण त्याला वेलची म्हणतो, तर हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते।
या वस्तू एका वाटीमध्ये देखील घेऊ शकता किंवा हातामध्ये घेतल्या तरी सुद्धा चालेल. मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे. तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे. भगवंताचे नामस्मरण करायचे म्हणजे विष्णूचे नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. लक्ष्मीचे नामस्मरण तुम्हाला करायचे आहेत आणि तुमच्या घरात जी काही अडचण असेल ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहेत, तुम्हाला भगवंताला अगदी श्रद्धेने मनोभावे सांगायचं आहे. यानंतर त्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत. फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामधून बाहेर घेऊन जायच्या आहेत. आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला वळवून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला जाऊन टाकून द्यायच्या आहेत. टाकताना तुम्ही कुठेही टाकू शकतात. फक्त कोणाच्या घरावर, कोणाच्या अंगणात, कोणाच्या कपड्यांवर टाकू नका. यामध्ये आपल्या घरातली एडापिडा नकारात्मकता जात असते. यामुळे आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. आणि अशा ठिकाणी टाकायचे आहेत जिथे कोणी जाणार नाही. तुम्हाला या वस्तू टाकल्यानंतर सरळ घरी जायचं आहे. स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या देवघरात देवाचं दर्शन करायचं आहे. तर हा एक प्रभावी उपाय आहे. तर तो आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. घरातली गरिबी आणि दरिद्री संपूर्णपणे नष्ट होऊन घरातल्या अनेक अडचणी या दूर होतील. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल, धनसंपत्ती तुमच्याकडे टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गातून आपली संपत्ती ही निघून जात असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला एक लवंग आणि 1 रुपयाचे नाणे हातात घ्यायचे आहे. तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचे आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या नाण्यावरती आणि लवंगवरती 108 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आणि हे अभिमंत्रित केलेले लवंग आणि 1 रुपयाचे नाणे तुम्हाला तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये जिथे माती असेल त्या मातीमध्ये तुम्हाला पुरून ठेवायचे आहे. आणि यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत. यामुळे तुम्ही दोन्ही उपाय आजच्या दिवशी करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.